कल्पना करा एका अशा गावाची जिथे प्रत्येक घरात लाखो रुपयांचं उत्पन्न आहे, एका अशा गावाची जिथे लायब्ररी नाही तर अख्खं गावच पुस्तकांनी भरलेलं आहे, आणि एका अशा गावाची जिथे रस्त्यांवर गाड्यांपेक्षा फुलपाखरं जास्त दिसतात. विश्वास बसणार नाही ना? पण ही सगळी गावं आपल्या महाराष्ट्रातच आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील 7 अशी भन्नाट गावं ज्यांनी संपूर्ण देशासाठी आदर्श निर्माण केला आहे. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. चला तर वेळ न घालवता सुरू करूया महाराष्ट्रातील या भन्नाट सफरीला. क्रमांक 7 वर येते भिलार. पुस्तकाचं गाव साताऱ्यातील महाबळेश्वर जवळ वसलेलं भिलार हे भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथे पुस्तकं फक्त लायब्ररीत नाहीत तर घरांच्या ओठावर, हॉटेलमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीही ठेवलेली आहेत. पर्यटकांना कोणतंही शुल्क न देता मनसोक्त वाचन करता येतं. निसर्गाच्या कुशीत बसून पुस्तक वाचण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर भिलारपेक्षा सुंदर ठिकाण कुठंच नाही. क्रमांक 6 वर येते मांघर. मांघर गाव भिलार पासून काही अंतरावर असलेलं मांघर हे देशातील पहिलं मधाचं गाव म्हणून ओळखलं जातं. येथील बहुतांश कुटुंब मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात. इथं तयार होणारा शुद्ध आणि नैसर्गिक मध देशभर विकला जातो. मध कसा तयार होतो, मधमाशांचं जीवन कसं असतं हे जवळून पाहण्याची संधी इथं मिळते. क्रमांक 5 वर येते हिवरे बाजार. करोडपतींचं गाव आता येतो आपल्या यादीतील सर्वात प्रेरणादायी गाव. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार. एकेकाळी दुष्काळ, गरिबी आणि स्थलांतरासाठी ओळखलं जाणारं हे गाव आज देशातील सर्वात यशस्वी आदर्श गावापैकी एक आहे. जलसंधारण, वृक्ष लागवड आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे गावाचं चित्रपट कायमचंच बदललेलं दिसतंय. आज इथल्या 50हून अधिक कुटुंबाकडे करोडोची संपत्ती आहे. म्हणूनच हिवरे बाजारला अनेक जण करोडपतीचं गाव असंही म्हणतात. क्रमांक 4 वर येते पाचगाव, म्हणजेच वायफाय साठी असलेलं गाव. नागपूर जिल्ह्यातील पाचगाव हे महाराष्ट्रातील पहिलं वायफाय गाव म्हणून ओळखलं जातं. गावातील नागरिकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमामुळे शिक्षण, शेती आणि डिजिटल सेवांमध्ये मोठा बदल घडून आला. हे गाव दाखवून देतं की तंत्रज्ञान फक्त शहरांसाठी नसतं. तसेच क्रमांक 3 वर येते पारपोली, म्हणजेच फुलपाखरांचं गाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. इथे तब्बल 200हून अधिक दुर्मिळ फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. याच कारणामुळे पारपोलीला महाराष्ट्रातील पहिल्या फुलपाखरांच्या गावाचा मान मिळाला आहे. रंगीबिरंगी फुलपाखरांनी सजलेलं हे गाव प्रत्येक पर्यटकाला मंत्रमुग्ध करून टाकतं. तर क्रमांक 2 वर येते माण्याची वाडी. सौर ऊर्जेचं गाव म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं गाव आहे. येथील घरं, रस्ते आणि सार्वजनिक व्यवस्था सौर ऊर्जेच्या मदतीने प्रकाशमान होतात. पर्यावरणपूरक विकास कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण मानलं जातं. आणि आता सर्वात महत्त्वाचा विषय, सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे उभादांडा, म्हणजेच कवितांचं गाव. कोकणातील उभादांडा हे महाराष्ट्रातील पहिलं कवितांचं गाव म्हणून ओळखलं जातं. ज्येष्ठ कवी यांच्या कवितांनी प्रेरित होऊन गावातील भिंतीवर सुंदर कविता रंगवल्या गेल्या आहेत. इथे फिरताना प्रत्येक वळणावर कविता भेटते आणि प्रत्येक भिंत एक नवीन भावना सांगते. तर मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे फक्त किल्ले, समुद्रकिनारे किंवा डोंगररांगा नाहीत. महाराष्ट्र म्हणजे अशी गावं जी आपल्या कष्टाने, कल्पकतेने आणि एकजुटीने संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनली आहेत. तुम्हाला यापैकी कोणत्या गावाला भेट द्यायला सर्वात जास्त आवडेल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.